शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यात स्वच्छ आणि कडक ऊन कधी पडेल हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील पावसाचे वातावरण जरी 1 ऑगस्टपासून कमी झाले असले तरी देखील राज्यातील अनेक भागात दररोज पाऊस होत आहे आणि या पावसामुळे त्या भागातील शेतकरी पावसाला कंटाळला आहे. हे वातावरण 7-8 ऑगस्टपासून परत कमी होणार आणि चांगल्या उघडीकडे जाण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम काय होणार या संदर्भात आपण अंदाज करणार आहोत. आपण एक बाब बघतो आहोत की अर्धा मान्सून संपलेला आहे. उरलेल्या शेवटच्या 2 महिन्याच्या मान्सून संदर्भातला अंदाज आपण पाहतो आहोत. जुलै महिन्याने अतिरेक केला, 140% पाऊस पडलेला आहे. जूनमध्ये मात्र 60%च पाऊस होता आणि दोन्हींनी मिळून पुन्हा 100 गाठलेली आहे. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आपल्याला पावसावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर एल निनो आता स्ट्रॉंग एल निनो झालेला आहे आणि 2.2 वर तो पोहोचलेला आहे. त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होणार का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे इतर घटक आपल्याला काय परिणाम करणार हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. कोकण घाट माथ्यावर आपल्याला जवळपास जास्त पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. शिवाय आज लातूर, धाराशिव, सोलापूर, अगदी इंदापूरपर्यंत आणि सांगली, सातारा या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये आणि गोंदियामध्ये देखील आज जोरदार पाऊस होईल. अकोला, अमरावती आणि वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील, अगदी जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील, बीडमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. 6 तारखेला देखील मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव या मराठवाड्याच्या दक्षिणी भागातील जिल्हे देखील आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर पण आहेत. आणि खास करून कोकणामध्ये, दक्षिण कोकणात आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. 7 तारखेला पुन्हा अंदाज बदलतोय. पूर्व मराठवाडा, दक्षिण मराठवाडा, विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती अगदी स्थानिक वातावरण आहे, परंतु अतिशय चांगलं वातावरण आहे. कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. 8 तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ यामध्ये गोंदिया आणि गडचिरोली, थोडंफार वर्धा असं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातला स्थानिक वातावरणाचा प्रभाव देखील 8 तारखेला कमी होतोय. कोकण घाट माथ्यावर मात्र पाऊस राहील. 9 तारखेला पावसाचं प्रमाण आणखी कमी होणार आहे. कोकण घाटमाथ्यावर दक्षिण कोकणात पाऊस चालू राहणार आहे. 10 तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस, घाटमाथ्यावर तुरळक पाऊस, स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रात पाऊस होणार नाही, पाऊस होईल स्थानिक स्वरूपात कुठेतरी, पण विशेष नाही. स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडं अकोला, अमरावती किंवा वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी किरकोळ पाऊस होऊ शकतो. कोकणातला पावसाचा जोर कमी होतोय. म्हणजे या मॉडेलने 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत साधारण हे 4-5 दिवस पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कमी दाखवलेलं आहे. 13 तारखेपासून मात्र पूर्व विदर्भाकडून वातावरण बदलायला सुरुवात होईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या काही भागात हे पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 14 तारखेला एक सिस्टम महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा आपल्याला अंदाज होता. हवामान बदलत असतं, त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी या वादळी प्रणालीचा परिणाम होण्याची शक्यता कायम आहे. आपण बघतो सध्या किरकोळ पावसाचा अंदाज आज देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आहे, दक्षिण कोकणामध्ये आहे. 6 तारखेला त्यात थोडी वाढ होऊ शकते. 6-7 तारखेला
मात्र आपल्याला 8 तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणापलीकडे वातावरण नाही. आपण कालपर्यंत असं बघितलं होतं की विदर्भामध्ये अतिशय चांगलं पावसाळी वातावरण तयार होईल, मराठवाड्यात होईल, उत्तर महाराष्ट्रात होईल, परंतु या पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे. केवळ कोकणामध्ये आणि अतिपूर्व म्हणजे केवळ भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे पुढील 15 दिवसामध्ये पावसाचं वातावरण पुन्हा बदललं आहे. पण तरी उत्तरार्धामध्ये आपण सकारात्मक आहोत. 102% पाऊसमान महाराष्ट्रात राहील हा आपला अंदाज आहे. आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत स्ट्रॉंग एलनिनोमुळे पावसाचं प्रमाण कमी राहील. मात्र आपली गरज ही केवळ 1-2 जरी चांगल्या प्रकारचे कमी दाब महाराष्ट्रावर आले तर आपले गरज भागून जाणार आहे. त्यामुळे तेवढ्यापुरता पाऊस नक्की येणार आहे. आपण जर धावता अंदाज या ठिकाणी बघितला तर आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या काही भागात आज पावसाची शक्यता आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या काही भागातही पावसाचा आज अंदाज आहे. चांगल्या प्रकारे पाऊस या भागात होऊ शकतो. थोडा मराठवाड्याच्या इतर भागातही स्थानिक वातावरण राहील, परंतु हे वातावरण उद्याही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात राहील. आपण गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये देखील थोडंफार वातावरण या काळात राहू शकतं असा अंदाज या ठिकाणी मिळतोय. कालपर्यंत आपल्याला एक मोठी सिस्टम या ठिकाणी सक्रिय होईल असं दिसत होतं, परंतु तिचा अंदाज आता बदलतोय. 7 तारखेपासून कोकणातला पाऊसही कमी होणार आहे. 8लाही विशेष पाऊस नाही, 9लाही विशेष पाऊस नाही, 10लाही विशेष पाऊस नाही, 11लाही विशेष पाऊस नाही, 12, 13 तारखेला थोडं आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण दिसते. बाकी महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 14 तारखेलाही ज्या कमी दाबाची शक्यता होती तो कमी दाब आपल्याला पूर्व विदर्भातच दिसतोय. आणि पूर्व विदर्भातही तो फार परिणाम करेल असं नाही. काल मात्र आपल्याला पूर्ण सिस्टम महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा अंदाज होता आणि आपण दुष्काळी परिस्थिती कव्हर होऊन जाईल अशा पद्धतीचा तो अंदाज होता. परंतु पुन्हा एकदा चिंतेचे ढग आपल्याला वाढू लागले आहेत. 19 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पटले आपल्याला 5 ते 7 ऑगस्ट दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 1 ऑगस्ट पासून राज्यातील पावसामध्ये नक्कीच कमी पाहायला मिळाली आणि कमी होत आहे. त्यानंतर पुढील थोड्या दिवसात राज्यातील पाऊस अजूनच कमी होणार आहे. एकंदरीत या दरम्यान शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास नक्कीच सवड मिळेल. फक्त काही भागात पाऊस येईल याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि विशेष काळजी घ्यावी. चला तर आपण हवामान अंदाजाला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील काही विभागात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आपण या व्हिडिओमध्ये विदर्भाचा सुरुवातीला अंदाज पाहणार आहोत. तर विदर्भातील पूर्व आणि दक्षिण भागात 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर थोडा अधिक राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये बाकी जिल्ह्याच्या तुलनेत कमी पाऊस म्हणजे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहेत आपला मराठवाडा विभाग. तर मराठवाडा विभागात या 3 दिवसामध्ये म्हणजे 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी होतील. तर बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर संभवतः हलक्या मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा जोर थोडा अधिक राहू शकतो. त्यामुळे काही भागात वाऱ्याचा देखील जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहेत आपला उत्तर महाराष्ट्र.
तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यात नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील तर मैदानी भागात कमी राहील. तसेच जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वारे जोराने वाहतील. त्याचबरोबर नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर मोजक्या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी हलकी मेघगर्जना देखील या दरम्यान होऊ शकते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. तर 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहून जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या तसेच थोड्याफार प्रमाणात अहिल्यानगर जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तुलनेत पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत अहिल्यानगर घाट परिसरामध्ये थोडा पावसाचा जोर थोडा कमी पाहायला मिळू शकतो. तर मैदानी भागात संततधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह तसेच वाऱ्याचा वेग अधिक राहून हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात जोर अधिक असेल तर बाकी भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व भागात वाऱ्याचा वेग देखील अधिक राहण्याची शक्यता आहे, म्हणजे सोलापूर सांगलीच्या पूर्व भागात. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण हा अंदाज जाणून घेतला. यामध्ये म्हणजे 7 तारखेपर्यंत देखील राज्यातील पाऊस कायम आहेत. फक्त एवढं झालं की पावसाचे प्रमाण जे आहेत तर कमी झाले आहेत. म्हणजे एकंदरीत थोडे भाग जिल्ह्याचे थोड्या थोड्या भागामध्ये हा पाऊस होत आहेत आणि काही ठिकाणी फक्त थोडेफार शितोडे येतात आणि बंद होतात. तर या दरम्यान शेतकऱ्यांनी फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊन फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला त्या फवारणीचा पुरेपूर फायदा होईल. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेती आणि हवामानविषयक माहिती घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.